राजकोट किल्ल्यावर झालेल्या या पुतळा दुर्घटनेची सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाहणी देखील केलेली आहे। यावेळेस विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। ही मोदी, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची जबाबदारी आहे असं राऊत यांनी म्हटलंय। तर यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता। याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत। एक लक्षात घ्या, मी फार काळजीपूर्वक सांगतो। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे। त्यात किती कमिशन मिळालं या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल। ठेकेदार, शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे। झालेली घटना अत्यंत वेदनादायक आहे। लवकरात लवकर जसा इथे पुतळा होता त्याच पद्धतीचा एक चांगला पुतळा कसा लवकरात लवकर उभा राहील तो आपण पहा। मी शासन म्हणून आपल्याला आश्वासित करतो, लवकरात लवकर या सगळ्या प्रक्रिया मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लवकरात लवकर आणि नेव्हीचे अधिकारी यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर सुरू करू।